गुड मॉर्निंग. नमस्कार मैत्रिणींनो. आणि आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व चैत्र नवरात्रीच्या नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जेवणाची तयारी एवढी फटाफट चालू होती. इकडं पूजा करेपर्यंत चणे बटाट्याचा कुकर लावून ठेवला होता, वाटण काढून ठेवलं, नाश्त्यासाठी पोहे बनवून घेतले, नाश्ता केला. नंतर बटाट्याची पिवळी भाजी पण बनवून घेतली. साधी सिंपल बनवली आहे, जी आपण डोश्याच्या पुरी भाजी बरोबर करतो किंवा डोश्याबरोबर तीच भाजी बनवली आहे. इथं भाज्याचं मिश्रण घालून ठेवलं आहे. इथे खिरीची पण तयारी केली. मस्त शेव भाजून घेतली, त्याच्यामध्ये विलायचीची पावडर आणि थोडेसे काजू बदाम त्या शेवबरोबरच भाजून घेतलेले. आणि इथं साखर वितळायला दूध गरम केलं आहे. आणि इथे दूध गरम केल्यानंतर मस्त शेव टाकून घेतली. तोपर्यंत बाजूला पीठ मळून घेतलं आणि पिठामध्ये रवा टाकला होता, त्याच्यामुळे मस्त अशा पुऱ्या टम फुगलेल्या येत होत्या. आणि कसं मी पहिल्यांदाच बघितलं रवा ट्राय करून. आता आमच्या गावचे गहू असतात, त्याच्यामुळे मी कसं एवढं काही मिक्स करत नाही. काही ऑलरेडी त्याच्यात चांगल्या येतात, ते चपात्या असो किंवा पुऱ्या असो, पराठे वगैरे. मी काही मैदा मिक्स करत नाही, काहीच नाही. आणि ओरिजिनल आहे तर कशाला काय मिक्स करायचं म्हणूनसाठी. पण आज बोला बघूया रवा टाकल्यानंतर. आणि मस्त अशा क्रंची कुरकुरीत एकदम मस्त पुऱ्या झाल्या होत्या. आणि रवा टाकल्यामुळे एक समजलं की पुऱ्या करताना तेल अजिबात पीत नाही. पुऱ्या पटापट पुऱ्या होत होत्या. इथं छान अशा मस्त पुऱ्या झाल्या, टम फुगलेल्या. आणि मस्त असं आजची जेवणाची थाळी होती माझ्याकडे गुढीपाडव्याची. तशी श्रीखंड पुरी असते नेहमी, पण मला श्रीखंड खास करून मला आवडत नाही. मला बनवायला येतं श्रीखंड, पण मला आवडत नाही, म्हणून मी श्रीखंड आज बनवलं नाही. आणि इथे भज्याचं मिश्रण करूनच ठेवलेलं. तर पटकन असे लगेच पुऱ्या करून झाल्यावरती साईडला भजे. आणि जेवण आज कमी क्वांटिटीमध्ये केलं होतं, कारण कसं संपलं जात नाही मैत्रिणं जेवण. आम्ही दोघंच असल्या कारण सकाळी थोडेसे पोहे पण खाल्ले होते. छान अशा मस्त इथं पुऱ्या पण केल्या ते. आणि इथं देवाला ताट, तर नैवेद्याचं ताट करून घेतले. यांना बोललं तुम्ही हेच ताट आता देवाचं ताट, कारण वायला जाण्यापेक्षा कसं ताट भरून ठेवलं की तेच ताट आपल्या जेवणामध्ये मिक्स करून आपण घेऊ शकतो. आणि इथे नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. आता तिथं तो व्हिडिओ रात्री संपला, परत नंतर काय नव्हतं, त्याच्यामुळे नेक्स्ट डे मस्त सकाळी अशी दोडक्याची भाजी करायची होती टिफिनसाठी. तर छान असतं मस्त एक कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो कट करून घेतलं, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि हळद काढून घेतली साईडला. इथे कढई गरम केल्यावरती याच्यामध्ये छान असं राई जिरं तडतडायला टाकलं. मस्त राई जिरं तडतडल्यानंतर कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा. आणि मैत्रिणी जेवण करताना मी नेहमी तुम्हाला बोलते की माझी पूर्वतयारी थोडी तरी असते, जसं की लसूण सोलून घ्यायचा, लसूण कुटून घ्यायचा. आता इथे मी पीठ मळून साईडला ठेवलं, भाजी कट करून घेतली लगेच. आणि दोडक्याच्या कशा मस्त शिरा काढल्या, आणि शिरा काढून मग कट करून असे क्यूब करून पाण्यामध्ये दोडका ठेवून दिला. इथे छान अशी ही भाजी. आता आपल्या इकडे या भाजीला कसं दोडका कोण कोण नाही का बोलतं, एखादं काम नाही ऐकलं गरं घेईल दोडका आहे असं पण बोललं जातं. आणि छान लागते तशी ही भाजी खायला. मी पहिले काम करायची तर सिंधी लोक होते तिकडं, तुरई बोलतात त्यांच्याकडे, तुरीची भाजी असं करून. तर ते लोक पण नुसते कांदे टोमॅटो आणि जिंजर गार्लिकची पेस्ट, तेजपत्ता आणि त्याच्यामध्ये अख्खा गरम मसाला टाकून कुकरला सिटी लावून घ्यायची. आणि हे एकदम बारीक कापायचे दोडके. तर आपल्याकडं तसं न करता मी आपलं असं करते, आपल्या पद्धतीने केलेली मुगाची डाळ वगैरे टाकून. मी इथे मस्त कांदा टोमॅटो छान असं प्युरी, लसूण वगैरे टाकून, लसूण आलं लसूणची पेस्ट टाकलेली घरगुती केलेली होती ती. आणि कोथिंबीर मी पहिली का टाकते तर तेल थोडंसं कधी कधी काय होतं, आपण दुसरं काही करण्यामध्ये तेल गरम होऊन जातं, त्याच्यामुळे कोथिंबीर टाकते पहिल्यांदा. आणि इथे छान असं कालचं चण्याच्या भाजीला वाटण केलेलं होतं परवा, तर ते वाटण पण टाकून घेतलं आहे. एकाच वाटणामध्ये इथं माझी तिसरी भाजी चालू आहे. काल परवा गुढीपाडव्याच्या दिवशी पण चण्याची उसळ केली, परत थोडेसे चणे जास्त झाले होते, तर मी काल पण यांना डब्याला थोडीशी चण्याची उसळ करून दिली होती. आणि आज ही दोडक्याची भाजी. म्हणजे एक एक स्पून मसाला, वाटण रोज कोण करत बसणार नाही का, सकाळी सकाळी एवढी घाई असते, तर त्याच्यासाठी मग थोडंसं राहिलं की मी फ्रीजरला ठेवून देते आता डब्यामध्ये. काय करणार आता, तशा फ्रीजच्या वस्तू तर नाही खाल्लं पाहिजे जास्त करून, पण खपलं जात नाही. 2 माणसं असल्या कारणाने एक टोमॅटो एक कांद्याचं वाटण केलं तरी पण तेवढं संपलं जात नाही, म्हणून दुसऱ्या भाजीमध्ये वापरावं लागतं मैत्रिणींनो. आणि इथे छान अशी मस्त सगळी ही भाजी मी टाकून घेतली, छान मस्त हलक्या हाताने मिक्स केली. आणि थोडीशी पुढे मुगाची डाळ टाकली, पण व्हिडिओ माझ्याकडनं बंद राहिला त्या टायमाला, तर त्याच्यासाठी ते दाखवलं नाही गेलं तुम्हाला. आणि इथे मस्त पीठ भिजलं तोपर्यंत छान. आणि माझी अशी स्टेप बाय स्टेप कामं चालूच असतात. आता तोपर्यंत भाजीचं हे झालं, भाजी कटिंग करून तिथे ती भाजी स्लो गॅसवरती पलीकडे शिजते. चहाची तयारी करून ठेवली. आणि पीठ भिजल्यानंतर पीठ पण भिजलं की चपात्या मैत्रिणी छान येतात, मस्त अशा चपात्या करून घेतल्या. आणि इथे मैत्रिणी मस्त अशा छान चपात्या करून घेतल्या. पीठ पण छान भिजलं की चपात्या पण करायला छान असं मस्त वाटतं ते.
आणि मला तर अशा टम फुगलेल्या चपात्या असतात, आमचे गावचे गहू आहे त्याच्यामुळं खूप छान वाटतं चपात्या करायला. आणि आपली इकडं भाजी तोपर्यंत तयार आहे. मस्त वरतून कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडी अशी रसरशीतच ठेवायची, एकदम सुकी नाही करायची. छान लागते अशी लपतपीत भाजी. आणि कशी वाटली मैत्रिणी भाजी, कशी नाही नक्की सांगा कमेंट करून. आणि भाजी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ पण पुढे शेअर करत जा. बाजूला चहा होते, डबा भरून झाला इथे चहाचा मस्त चहा चपाती आज नाश्त्याला आणि टिफिन भरून तयार आहे. चला एक लाईक करा मैत्रिणींनो प्लीज. बाय.